काय म्हणली? कोणी यायचंय धरा की या. आता कशाला मी येतोय? का वर मुक्काम करताय का? आता ते कपडे बिपडे जरा सर्व वाळे इकडे जरा शिळ जरा ठेवून येतो की. आता टाकल्या तर व्हायचं ते उद्या शिकायला या खाली. नाही मी आता दमली आता वरच थांबणार आहे. थांबा शिडी काढती कसं येताय बघते. हा मी उडी मारीन. पाय म्हणून बचाल. हा तुलाच नवरा नाही मग. खरंय का नाही? जिवंतपणे काळजी केली पाहिजे का नाही सांगा. आता एवढं धुणं वाळू गाठलं बघा इकडं. बघा हे पूर्ण धुणं वाळू गाठलं. एवढं भलं मोठं धुणं मी वाळू गाठलं वर. बघितलं कसा एरिया बघा. ते तलाव आहे आपला त्या साईडला. लय दिवस झाला तुम्हाला गेल्या वर्षी जरा ह्याच दिवसात गाठला असेल. चिंचणीला यात्रेच्या वेळेसच तुम्हाला दाखवलं असेल. त्याच्यावर आता दाखवायला लागलोय बघा. ते पलीकडे शेड आपलं. ते शेडवर कॅमेरा एवढं मोठं शेड आहे बघा आपलं. आणि तिकडं त्या साईडला विहीर आहे बघा आपली. ती दिसली का? त्या साईडला विहीर आहे पिंपरणीच्या ह्या साईडला. तो का तिथं दोन्ही ढिगाराच्या मध्ये विहीर आहे. दिसते का तुम्हाला? आणि ही आपलं शेत. ती पाठीमागं आपलं ती मका जेवढी दिसते आहे तेवढं ही शेत सगळं. ही रस्ता इकडून हे घराच्या पाठीमागनं येणारा रस्ता. ही शिडी लावली आहे घराला पाठीमागच्या साईडनं. आणि ह्या रस्त्यापासून हे आपलं असं शेड खाली विहिरीकडे गेलं आहे बघा. ही शेत ही पाठीमागची साईड बरं का. आणि ही इकडं ही पुढची साईड ही शेड. बघितलं भलं मोठं शेड आहे का नाही. आणि ती एरिया तो का तिकडं अशा वस्ती आहे. लांब लांब वस्ती आहे आमच्या घराकडं. ती खालच्या साईडला तिकडे एक वस्ती आहे. पुन्हा इकडे एक वस्ती आहे बघा. कुठे गेली ती नारळात आहे. अशा लांब लांब वस्ती आहे त्या. पण जरा लांब लांब आहे त्या. पुन्हा त्या नारळात तर ती नारळ असतं वर तिथं वगैरे बाबाची वस्ती आहे. इकडं तळ्याकडचा एरिया. आणि ही रस्ता तो का ती वलं पाणी सोडलंय. पाणी सोडलंय म्हणजे धुणं धुताना रस्त्यावर पाणी गेलंय खाली. ते आपल्या कणग्या 4 कणग्या बघा. याला आम्ही कणग्या म्हणतो. ह्यात धान्य. पलीकडच्या 3 कणग्यात बाजरी आहे फुल. एक अर्धी आहे. अलीकडच्यात फुल मकानी एक रिकामी आहे. ही शेंगासाठी घेतलेली आहे. हे असं आहे. ही घराच्या पुढचा भाग. ही पुढचा आपला कट्टा. बरेच जण म्हणतात ही नेमकं काय आहे. आपण तुळशीला कट्टा बांधला होता पण तुळस काय त्यात ठेवली नाही. समोर ती मुरगाच्या बॅगापाशी तुळशी ठेवली द्या. कारण इथं काय ठेवण्याचं कारण मटण बिटन आपल्यात नॉनव्हेज असते सारखं. सारखं तिथं जाऊन बसायचं. ही त्यापेक्षा म्हणलं नकोच इथं. म्हणून तिकडं तुळशी तिकडं सेपरेट कट्टा करायचा एखाद्या दिवशी मिस्त्री बोलवून. हे आपला कॅमेरा. बऱ्याच जणांनी बघितलं नसेल दावतो बघा कॅमेरा. आणि इकडं बघा पूनम ताई लागली आता साड्या बिड्या. आता सकाळचं धुणं आता लागली धुयाला का नाही. ऐ काला मला म्हणते कालवा करू नका. ये बयानो शांत बसू दे जरा. आणि ही बांडकुरी पूजा कशी दिसते डबरी एवढी. आणि एकाच आंब्याला त्याच्या समोरच्याला बघा किती आंबावर आला एकाच आंब्याला. आणि ही 2 जे नारळ आहेत. हा का ग डोले हानभर पाठी. अगं तुझ्यात धमक आहे तर हानभर. तर हो का ही 2 नुसतं पियाचे पाणी. हिरवं नारळ दिसतं का? ती पियाच्या पाण्याचं नारळ आहे नुसतं पाणी. आणि त्याच्यात जवळ चिटकून जे आहे का इकडं ती खोबऱ्याचं. आणि पलीकडचं पण त्या 2 खोबऱ्याचं येतं. अगं व्हायला घेतला मी आणि लागली नशीब लागतंय. ते असं चालू आहे बघा. मका कशी दंड्या मका आल्या का नाही. हा नाद करायचा नाही आमदा शेतीचा. चिकार किती पण शेती आहे. दिलं काम नाही. आणि हे आपल्या दारातलं कांदं वरनं कसं दिसते तर पूनमच्या पुढचं बघा. आणि ती पूनमच्या पुढं दोऱ्या बांधल्या त्या बघा. कपडी बिपडी वाळू घालायला तिथं वडणी त्या बघा आमच्या. आणि तिथं मुरगाच्या बॅगा. आता ह्यातला बिन मग मुरगाच करायचा आहे. आणि ती एक म्हैस आहे बघा शेडमध्ये. हे असं आहे. शेड मोठा आहे का ना मित्रांनो. कसं दिसतंय दंड्या शेड आहे का नाही. हा जमणार नाही. आणि अजून लय देगा नाही. ही जेवढं आहे का हे बरेच शेड असणार आहे. अजून लय नियोजन आहे आपलं. पर थेंबे तळेसाचे. बरोबर आहे का नाही सांगा. अगं तुझ्यासारखं काय कमर हात दिन उभा राहते का. हा अगं घर बांधताना आडवी येत होतीच आणि घरात राहतीयच. हा का ग तुला काय वाटलं आम्ही विसरली. आम्ही आहे म्हणून आपलं तुला. अगं आम्ही आहे म्हणून तुला आपलं सांभाळून घेतोया. होय
हाड हाड. कसे आले मका? मका जर कोणाला घ्यायची असेल तर सांगा या 4-8 दिवसात. नसेल तर आपण हे करणारच आहे, मुरगास करून ठेवणार आहे म्हशीसनी. तो का ती आबा आला तळ्यावनं, दिसलं का? तो का ती तळ्यावर म्हशी, तळ्यावरच्या म्हशी दिसले का किती लांब आहे त्या? तो का तळ्यावनं म्हशी आले बघा. आबा आबा आला बघा. आबाच टायमिंगच आहे 4:30च्या दरम्यान. आबा हजर टच. रस्त्याने पोरं पळाली. पाणी मोकळं सोडलं असतील चालू करून खा. तिला काय टप धुया जाय म्हणती आणि भांडी धुयाची इकडं जागा आहे बघा. धुणं बिणं धुयाच इकडं झाडाला पाणी जाते म्हणून तिकडं धुती बी. आणि त्या शेडच्या पाठीमागं तिकडं आपला लसूण आहे. हे तर मका केलते आम्ही, त्याचं बिरमोडं चुरू झालेलं ती भरून टाकायचं एका दिवशी. आणि ही टमाट्याचं वरण झाड बघा कशी टमाटी दिसते ती. आणि हिथं आपण बघा ही फाउंडेशन केलं का इथं, ह्यालाच खुलीला चिटकून हिथं आपण भविष्यात मसाल्यासाठी खोली बांधणार आहे. ज्यावेळेस डंक घेईल त्यावेळेस बघा इथं डंक बसवून घेणार आहे. 100% बांधणार आहे एक ना एक दिवस. त्यांना वाटतं बायकासनी काय लगेचच करावं लगेच हो. फाउंडेशन करणं वरीच होती काय अडचण नाही. पण इथं 16x16ची खोली मोठी धरली आहे, काय अडचण नाही. ह्यात आपली पिठाय चक्की पुन्हा डंक ह्यात ठेवायचं आहे. आणि मसाल्याचा तिकडं हॉलमध्ये काय सिस्टीम करायला नाही. इकडे बी तुम्हाला सांगतो जबरदस्त परशी बिरशी टाकून काडाप टाकून कप्प करायचा, इथं कपाट करायची आणि त्यात मसाल्याचं सगळं लावून टाकायचं. 2-3 कपाट जागा शिल्लक ठेवणं. प्रत्येक भीतीला कपाट टाकायचं. घ्यायला सुकले की एखाद ह्याच्यात की काही बघण्यासाठी मला डंकारा का? हा सुकले की पुन्हा काय मग काय ना आता अजून दुसऱ्याला स्वयंपाक करायचा. पाणी देत आहे तेवढं मला बाटलीवर फेकून. शेतच आहे, खाली या की. लय ताण लागली, काय घ्या म्हणलाय मी. लय ताण लागली अगं. म्हणून खाली या की या. मग नवऱ्याने एवढं काम करू लागले जरा नट. तुला आळ्या त्या लांबड्या हाताने काढून द्या हॉलमधल्या. आबा आला बघा. आबा दिसला का? वाघऱ्या आला वाघऱ्या. वाघऱ्या आला वाघऱ्या. आणि ही बघा नक्की गॅंग बिस्किट खायला येत. तुला बिस्किट खाणं म्हणलंय की हा बारकेच बी खातीस बिस्किट. दात किडायला येते की. चल ठेव दात. दोघीने अजिबात बिस्किट खाई नाही ती. दात किडले तर आणि बिस्किट खाती बघा. नाही दात किडलं का तुला काय खाऊ द्या भाऊजी. आणि आपलं हत्यार कसं चकाकतंय सांगा शेडमध्ये. नात कराय नाही, बुलेट आपली जान आहे जान. खास फिरायसाठी कुठं तर गावात फिरायसाठी फक्त 3 लाखाचं हत्यार घेतलं या. काळं झाड हत्यार आहे का? नादच करायचं नाही. महिन्यात एकदा एंट्री ह्या नाही पण डॅशिंग झाली पाहिजे. कोणापेक्षा आपण बी कमी नाही. आणि हे सगळं स्वतःच्या हिमती केलेलं आहे. त्यामुळं कोणाला हे केलेलं नाही. काय नाही 5 तोळ्याचं एक गळ्यात करायचं तेवढं. 5 किंवा 10 लाखाचं करायचं तेवढं गळ्यात. मोठं हत्यार करायचं असं हितनं टाकलं का हिथं आलं पाहिजे जाड ठोकळा. असं आहे काय? बस अगं तू म्हणली भाऊजी काय पाहिजे ह्यात माझं सगळं आलं. जाऊ दे मित्रांनो. आबा तुम्हाला जाऊचं बघा ह्या साईडला. आबा बघितलं का? ही म्हशी आल्या इथं. तर चला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.